नमस्कार, सुखमंत्रमध्ये स्वागत। आज मी तुम्हाला एक पारंपरिक रेसिपी ज्याच्यामुळे सोयरे सांधवले जातात तर ती रेसिपी मी तुम्हाला दाखवते। ती तुम्ही नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका। आज जो आम्ही जात्यावरती तांदूळाचा रवा काढला तर तो रवा सांधण्यासाठी काढलेला असल्यामुळे त्याला असा भाजून घ्यावा लागतो। तर आम्ही जो जात्यावरती दळला रवा तर तो चाळून घ्यावा लागतो। चाळून घ्यायचा, त्याच्यातला रवा जाडसर असेल तो बाहेर काढायचा आणि त्यानंतर मंद गॅसवरती त्याला असा भाजायचा आहे। चांगल्यापैकी गुलाबी होईपर्यंत हा रवा भाजायचा आहे। एक प्रकारचा सुंदर खमंग त्याला भाजला गेल्यानंतर वास येतो। तर तो वास येईपर्यंत हा गुलाबी होईपर्यंत छानपैकी हा रवा भाजून घ्यायचा आहे। आपण जे फणसाचं सांधण आता करायला घेणार आहोत त्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य इथे मी तुम्हाला दाखवते। हा साधारण एक 15 ते 20 कऱ्यांचा रस आहे। या इथे बघू शकताय हा गूळ आहे आपला। त्यानंतर हे थोडंसं मीठ आहे चवीपुरतं आणि थोडीशी हळद घेतलेली आहे। हा थोडासा खायचा सोडा घेतलाय जेणेकरून ते सांधण चांगल्या प्रकारे फुललं पाहिजे। हा इथे तांदूळाचा भाजलेला रवा आहे, साजूक तूप आहे आणि हे जितका रस आहे तितकंच हे पाणी घेतलेलं आहे। या इथे आपण जो बरक्या फणसाचा रस काढून घेतला आहे तर त्याच्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे हे पाणी त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि संपूर्ण हे मिश्रण आहे जे ते आपण चमच्यानी किंवा आपल्या हाताने असं कालवून घ्यायचं आहे। संपूर्ण हा रस आणि पाणी असं एकत्र झालं पाहिजे व्यवस्थित, जेणेकरून ते एकजीव होईल। बरक्या फणसाचा रस काढत असताना बारीक चाळणीवर काढा, म्हणजे तो रस आहे जो त्याच्यामध्ये काही फणसाच्या गऱ्यांचे ताकडे तुकडे असं काही येणार नाही आणि रस तुमचा पूर्णतः चांगल्यापैकी प्लेन येईल। या इथे आता आपण चिरलेला जो गूळ आहे, बारीक चिरलेला गूळ आहे, हा संपूर्ण बारीक गूळ चिरून घ्यायचा आहे आणि तो घातल्यानंतर त्याच्यामध्ये जे गुळाचे खडे असतील तर ते पूर्णतः कालवून म्हणजे गुळाचे खडे फोडून घ्यायचेत आपण। हे इथे जो भाजलेल्या तांदूळांचा रवा आपण काढून घेतला होता तर हा रवा आपण भाजून घेतलेला आहे आणि आता जे मिश्रण आपण खाली केलेलं आहे ह्याच्यामध्ये काढलेला रस फणसाचा आणि गूळ ह्याचं जे मिश्रण आपण करून घेतलं त्याच्यामध्ये हा आपण रवा ह्याच्यात मिक्स करून घ्यायचा आहे चांगल्यापैकी। आपण मिक्सर करत असताना आपल्याला अंदाजाने आपण हे मिक्सर करायचं आहे, असं की साधारणपणे पिठल्यासारखं इतपत ते आपल्याला झालं पाहिजे, जेणेकरून त्यातला रवा आहे जो तर तो थोडा पाण्यामध्ये फुगेल आणि आपलं सांधण आहे जे ते हलकं चांगल्यापैकी होईल। हे हळद आणि मीठ असं आपण घेतलं होतं तर हे प्रमाणाचं घेतलेलं हळद आणि मीठ आहे जे तेही आपण ह्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचंय आणि चांगल्यापैकी कालवून घ्यायचंय। सांधणाला चांगल्यापैकी पिवळा रंग यावा हाच याच्या पाठीमागचा उद्देश आहे। हळद घालण्याने थोडासा एक फणसाचा आणि एक हळदीचा असा एक सुंदर वास तयार होतो आणि तो सुंदरसा वास आपल्या सांधणांना पण येतो। या इथे ठेवलेला थोडासा सोडा आहे, हा सोडाही आपण याच्यामध्ये मिक्स करतोय जेणेकरून आपलं सांधण खूपच सुंदर आणि हलकं होईल आणि चांगल्यापैकी फुलून येईल। जी मी रेसिपी तुम्हाला आता दाखवते
त्याला सोयरे सांडणं असं अशासाठी म्हणतात की कोकणामध्ये मे महिन्यामध्ये खूप सारी कामं असतात आणि पुढे ती पावसाळ्यात वेगळी पावसाची कामं चालू होतात. तर त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं खाणं मिळावं ह्या उद्देशाने आम्ही इकडे एक रेसिपी करतो. फणसाच्या रसापासून बनवलेली सांदणं, त्याला सोयरे सांदणं असं अशासाठी म्हणतात की तो गोड पदार्थ देऊन जे कोणी आपले आप्तस्वकीय आहेत किंवा कामाला येणारी मंडळी आहेत, जे कामगार आहेत, तत्सम जी कोणीही माणसं आपली मित्रमंडळी आहेत, तर त्यांना सांदण करून त्यांना ते खायला द्यायचं नारळाच्या दुधातून आणि त्यांना तो गोड पदार्थ देऊन ते आपले सगळे सोयरे धायरे आहेत जे ते आपण सांधून ठेवायचे किंवा त्यांच्याशी जवळीक निर्माण करून ठेवायची, हाच त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. हे असं छानसं सांधण आपलं तयार झालेलं आहे इथे आता. तर त्याचे असे आपण चौकोन करून घ्यायचे, स्क्वेअर पाडून घ्यायचे चांगल्यापैकी आणि मग आपण ते नारळाच्या दुधातून खायचे. छानपैकी असं सांधण फुललं आहे, ढोकळ्यासारखं सुंदर फुलून आलं आहे, छान झालं आहे, एकदम चवीला पण छान झालं आहे. तर अशा प्रकारचं जे सांधण आहे ते तुम्ही पण घरी बनवून बघा तुमच्या. आणि अजूनही एक गोष्ट मी तुम्हाला सांगते की पिकलेला फणसच हवा असं काही नाही आहे. जर आत्ता तुमच्याकडे पिकलेला फणस अवेलेबल असेल किंवा मे महिन्यात असेल तर त्यावेळेला तुम्ही फणसाचा जो रस आहे तो चुलीवर किंवा गॅसवर आटवून जरी ठेवलात आणि जर फ्रीझरला ठेवून दिलात किंवा वाळवून जरी फ्रीझरला ठेवून दिलात तर तुम्हाला जेव्हा मनात येईल त्यावेळेला वर्षभरात तुम्ही केव्हाही अशा प्रकारचं सांधण करू शकता.